ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरे नमः। जय जय रघुवीर समर्थ। मागील आठवड्यात आपण देवशोधन नाम या दशकातील समास 5वा माया ब्रह्म निरूपण नाम या समासाचे श्रवण केले। समर्थ या ठिकाणी सांगतात की माया ब्रह्माचे विवरण केल्याने मनुष्याची जन्म मरणाच्या चक्रातून सुटका होते आणि संतांना शरण गेल्याने मोक्षाची प्राप्ती होते। समर्थ येथे सांगतात की माया ही पांचभौतिक असून अनेक रूपे धारण करते व अशाश्वत असते, तर ब्रह्म हे एकच असून ते शाश्वत असते। ब्रह्म हे निर्विकारी तसेच अविनाशी आहे। अज्ञानी माणसाला माया गोड लागते, त्याला ब्रह्म रुचत नाही। ब्रह्म हे निर्गुण निराकार, तर माया ही सगुण साकार आहे। आता चालू आठवड्यात नवीन समास सृष्टी कथन नाम हा सुरू झाला असून त्याचे श्रवण आता आपण करूयात। जय जय रघुवीर समर्थ। श्रीमत दासबोध दशक 6वा देवशोधन नाम समास 6वा सृष्टी कथन नाम। श्रीराम समर्थ। सृष्टीपूर्वी ब्रह्म असे, तेथे सृष्टी मुळीच नसे। आता सृष्टी दिसत असे, ते सत्य की मिथ्या। श्रीराम समर्थ। सृष्टी निर्माण होण्यापूर्वी ब्रह्म असते, त्यावेळी सृष्टीचा मागमूसही नसतो। आता सृष्टी दिसते, मग ती सत्य आहे की मिथ्या आहे। तुम्ही सर्वज्ञ गोसावी, माझी आशंका फेडावी। ऐसा श्रोता विनवी, वक्त यासी। आपण सर्वज्ञ आहात, स्वामी आहात, तेव्हा माझ्या या शंकेचे निरसन करावे, असे श्रोत्यांनी वक्त्याला विनंती केली आहे। आता ऐका प्रत्युत्तर, कथेसी व्हावे तत्पर। वक्ता सर्वज्ञ उदार, बोलता झाला। त्यावर सर्वज्ञ व उदार वक्ता म्हणाला की कथेला तत्पर होऊन सावध होऊन या प्रश्नाचे उत्तर ऐका। जीवभूत सनातन, ऐसे गीतेचे वचन। येणे वाक्ये सत्यपण, सृष्टीस आले। जीवभूत सनातन हे गीतेचे वचन आहे। या वाक्यामुळे सृष्टीला सत्यत्व प्राप्त झाले आहे। यदृष्टम तन्नष्टम, येणे वाक्ये सृष्टी मिथ्यापणे। सत्य मिथ्या ऐसे कोणे निवडावे। यददृष्टम तदनष्टम, असे शास्त्रवचन आहे। त्या योगे सृष्टी मिथ्या आहे असे ठरते। पण तेव्हा सृष्टी सत्य आहे की मिथ्या आहे याचा निवाडा कोणी करावा। सत्य मनोतरी नासे, मिथ्या मनोतरी दिसे। आता जैसे आहे तैसे बोलजेल। सृष्टीला सत्य म्हणावे तर तिचा नाश होतो आणि मिथ्या म्हणावे तर ती दिसते, म्हणून आता ती जशी आहे ती सांगतो। सृष्टीमध्ये बहुजन, अज्ञान आणि सज्ञान, म्हणून या समाधान होत नाही। समर्थ ते सांगतात की या सृष्टीमध्ये अनेक लोक आहेत, त्यातील काही सज्ञानी आहेत तर काही अज्ञानी आहेत, म्हणून त्यांच्या मतामध्ये भेद असतो आणि त्यामुळे त्यांचे समाधान होत नाही। ऐका अज्ञानाचे मत, सृष्टी आहे शाश्वत। देवधर्म तीर्थव्रत सत्यची आहे। समर्थ ते म्हणतात की अज्ञानी लोकांचे काय मत आहे ते ऐका। ते म्हणतात की सृष्टी शाश्वत आहे। देव, धर्म, तीर्थ, व्रत इत्यादी सर्वच सत्यच आहेत। बोले सर्वज्ञाचा राजा, मूर्खस्य प्रतिमा पूजा। ब्रह्मप्रलयाच्या पैजा घालू पाहे। समर्थ ते सांगतात की
सर्वज्ञाचा राजा म्हणतो की मूर्खस्य प्रतिमा पूजा म्हणजे मूर्ख आणि अज्ञानी असतात, त्यासाठी मूर्तीपूजा असतात. सृष्टीचा प्रलय झाला तरी जे उरते ते ब्रह्म होय असे स्वानुभवाने तो पैजेवर म्हणू लागतो. तव बोले तो अज्ञान तरी का करिसी संध्या स्नान, गुरुभजन तीर्थाटन कायसा करावे. मग त्यावर अज्ञानी मनुष्य म्हणतो की असे जर असले तर तू संध्या स्नान गुरुभजन तीर्थाटन कशाला करत फिरतोस. तीर्थे तीर्थे निर्मल ब्रह्मावंदम, वृंदे वंदे तत्वचिंतानुवाद, वादे जायते तत्वबोध, बोधे बोधे भासते चंद्रचूड. या श्लोकाचा अर्थ असा आहे, निरनिराळ्या तीर्थामध्ये पवित्र ब्राह्मणाचे समुदाय असतात. त्यात तत्त्वज्ञानाची चर्चा चालते. त्या चर्चेतून तत्वबोध होतो, ज्ञानाचा निश्चय होतो. त्या निश्चयातून श्रीशंकराचे ज्ञान प्राप्त होते. ऐसे चंद्रचूडाचे वचन, सद्गुरूचे उपासन, गुरुगीता निरूपण बोलिले हरे. ज्ञानी उत्तर देत आहेत की गुरुगीतेच्या निरूपणात शंकराचे वचन आहे की सद्गुरूची उपासना करावी. गुरुसी कैसे भजावे, आदी तयासी ओळखावे, त्याते समाधान घ्यावे विवेकी स्वये. सद्गुरूची उपासना भजन कसे करावे, तर प्रथम सद्गुरूला ओळखावे, मग त्याने आत्मानुभवाने जे समाधान प्राप्त केलेले असते ते आपणही स्वतः विवेकाच्या योगे प्राप्त करून घ्यावे. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिम, द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्, एकं नित्यं विमनमंचलं सर्वदि साक्षीभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरूत नमामि. या श्लोकाचा अर्थ याप्रमाणे आहे, सद्गुरू ब्रह्मानंद स्वरूपच असतात. ते परमसुख देतात. ते केवळ ज्ञानमूर्तीच असतात. ते द्वंद्वातीत असतात. ते आकाशासारखे असतात. ते तत्वमसी याचा साक्षात अनुभव घेतलेले असतात. ते एकरूप, नित्य, निर्मळ, पवित्र आणि अचल असतात. सर्वांच्या हृदयात साक्षी रूपाने राहतात. भावातीत व त्रिगुणरूप असतात, त्रिगुणरहित असतात. अशा सद्गुरूंना मी सदैव नमस्कार करतो. गुरुगीतेचे वचन, ऐसे सद्गुरूचे ध्यान, ते सृष्टी मिथ्याभान उरेल कैसे. हे गुरुगीतेतील वचन असून त्यात याप्रमाणे सद्गुरूचे ध्यान वर्णिले आहे. अशा प्रकारे सद्गुरूचे ध्यान केले असता सृष्टी मिथ्या आहे हे भान तरी कसे उरणार. ऐसे सज्ञान बोलिला, सद्गुरू तो ओळखिला, सृष्टी मिथ्या ऐसा केला निश्चितार्थ. सज्ञानाने याप्रमाणे उत्तर दिले. त्याने सद्गुरूचे स्वरूप जाणले व सृष्टी मिथ्या आहे असा निश्चित अर्थ केला. श्रोता ऐसा न मानी कदा, अधिक उठिला विवादा, मने कैसारे गोविंदा अज्ञान म्हणुतेसी. श्रोत्याला हे वचन मान्य होईना. तो वादविवादास अधिकच प्रवृत्त झाला आणि म्हणू लागला की श्रीकृष्णाला तू कसा अज्ञानी आहेस, श्रीकृष्णाला तू अज्ञानी कसा म्हणतोस. जीवभूत सनातन ऐसे गीतेचे वचन, तयास्तु अज्ञान म्हणतोस कैसा. जीवभूत सनातन हे गीतेचे वचन आणि गीता भगवान श्रीकृष्णाने सांगितली आहे, त्यांना तू अज्ञानी कशी म्हणतो. ऐसा श्रोता आक्षेप करी, विषाद मानिला अंतरी, याचे प्रत्युत्तर चतुरी सावध परिसावे. श्रोत्याने असा आक्षेप घेतला व तो मनामध्ये दुःख करू लागला. आता चतुर श्रोत्यांनी या आक्षेपाचे उत्तर सावध होऊन ऐकावे. गीतेत बोलिला गोविंद, त्याचा न कळे तुझ भेद, म्हणून या व्यर्थ खेद वाहतोसी. गीतेमध्ये श्रीकृष्णाने जे काही सांगितले त्याचा अर्थ तुला कळाला नाही म्हणून तू उगीच दुःख करत आहेस. अश्वस्थ सर्व वृक्षांना माझी विभूती पिंपळ, म्हणून बोलाला गोपाळ,
वृक्ष तोडिता तत्काळ तुटत आहे. गीतेत श्रीकृष्णाने म्हटले आहे की सर्व वृक्षात पिंपळ ही माझी विभूती आहे, पण पिंपळ तोडला तर तो तत्काळ तुटतो. नैनं छिद्यन्ति शस्त्राणि नैनं दहती पावकः न चैनं क्लेदतायन्तो न शोषयाति मारुतः. या श्लोकाचा अर्थ याप्रमाणे आहे. याला शस्त्रे तोडू शकत नाहीत, अग्नी जाळू शकत नाही, पाणी भिजू शकत नाही आणि वायू त्याला सुकवू शकत नाही. शस्त्राचेने तुटेना, अग्नीचेन जळेना, उदकामध्ये कालवेना स्वरूप माझे. श्रीकृष्ण सांगतात की माझे स्वरूप असे आहे की शस्त्राने तुटत नाही, अग्नी त्याला जाळू शकत नाही आणि पाण्याने ते कालवता येत नाही. पिंपळ तुटे शस्त्राने, पिंपळ जळे पावकाने, पिंपळ कालवे उदकाने नाशवंत. पिंपळ तर शस्त्राने तुटतो, अग्नीने जळतो, पिंपळ पाण्यानं कालविता येतो, तो नाशवंत असतो. तुटे जळे बुडे उडे, आता ऐक्य कैसे घडे, म्हणून हे उजेडे सद्गुरु मुखे. पिंपळ तुटतो, जळतो, बुडतो, उडतो. आता या दोन वाक्याचा समन्वय कसा घालायचा? सद्गुरूच्या मुखाने श्रवण घडले की मगच यात वर प्रकाश पडतो. इंद्रियांना मनच्चामी, कृष्ण मने म्हणतो मी, तरी का आवरावी उर्मी चंचळ मनाची. कृष्ण सांगतात की इंद्रियांना मनच्चामी म्हणजे मन म्हणजे मी आहे. मग या चंचल मनाच्या उर्मीला अवर कशाला घालायचा? ऐसे कृष्ण का बोलिला, साधन मार्ग दाखविला, खडे मारून शिकविला ओ नामा जेवी. लोकांना साधन मार्ग दाखवावा म्हणून श्रीकृष्ण असे बोलले आहेत. जसे लहान मुलांना खडे मांडून ओनामा शिकवावे हे तसे आहे. ऐसा आहे वाक्यभेद, सर्व जाणे तो गोविंद. देहबुद्धीचा विवाद कामा नये. या वाक्याचा अर्थ असा आहे की श्रीकृष्ण सर्व काही जाणतात, तेथे देहबुद्धीचा विवाद उपयोगी पडत नाही. वेदशास्त्र श्रुती स्मृती तेथे वाक्यभेद पडती, तेथे सर्वही निवडती सद्गुरूचे निवचने. वेद शास्त्र श्रुती स्मृती यातील वचनामध्ये विरोधाभास वाटतो, पण सद्गुरूच्या वचनाने सर्वांचा समन्वय कसा करावा हे कळते. वेदशास्त्राचे भांडण, शस्त्रे तोडी ऐसा कोण, हे निवडेना साधुविन कदा कल्पांती. वेद आणि शास्त्रे यांच्यातील भांडण मतभेद शस्त्राने तोडता येत नाहीत. साधू पुरुषाशिवाय याचा निवाडा कधी कल्पांतापर्यंतही होऊ शकत नाही. पूर्वपक्ष आणि सिद्धांत, शास्त्री बोलीला संकेत, याचा होय निश्चितार्थ साधू मुखे. पूर्वपक्ष आणि सिद्धांत हे शास्त्राचे संकेत आहेत. त्यांचा निश्चित अर्थ साधुपुरुषांच्या वचनानेच कळतो. इहर्षवी वादाची उत्तरे, एकाहून एक थोरे, बोलू जाता अपारे वेदशास्त्रे. वादामध्ये एकाहून एक वरचढ अशा शंका निघत असतात आणि त्याची एकापेक्षा एक वरचढ अशी उत्तरेही दिली जातात. वेदशास्त्रात जसे पूर्वपक्ष व उत्तरपक्ष इतके भरलेले आहे ते सांगणे कठीण आहे. म्हणून वादविवाद सांडून की जे संवाद, तेने होय ब्रह्मानंद स्वानुभवे. म्हणून वादविवाद सोडून संवाद साधावा, म्हणजे त्या योगे स्वानुभवाने ब्रह्मानंद प्राप्त होतो. एके कल्पनेचे पोटी होती जाती अनंत सृष्टी, तया सृष्टीची गोष्टी साच केवी. एका कल्पनेच्या योगाने अनंत सृष्टी उत्पन्न होतात व नाश पावतात. अशा सृष्टींना सत्य कैसे म्हणावे? कल्पनेचा केला देव, तेथे झाला दृढ भाव. देवालागी येता खेव, भक्त दुःखे दुखवला. कल्पनेने देव मानला व तेथे दृढभाव झाला की त्या देवाला अपाय होतात. अपाय होताच भक्त अत्यंत दुःखी होतो. पाषाणाचा देव केला, एके दिवशी भंगून गेला. तेने भक्त दुखावला, रडे पडे आक्रंदे. पाषाणाचा देव केला असता आणि एके दिवशी तो भंगला,
त्यामुळे भक्ताला खूप दुःख झाले आणि तो रडू लागला. जमिनीवर पडून दुःखाने गडबडा लोळू लागला व मोठ्याने आक्रोश करू लागला. देव हरपला घरी, एक देव नेला चोरी, एक देव दुराचारी फोडीला बळे. एक देव घरातच हरवला, एक देव कोणी चोरून नेला, एक देव कुणी दुराचारी माणसाने जबरदस्तीने फोडूनच टाकला. एक देव जापा नेला, एक देव उदकी टाकिला, एक देवने नेऊन टाकला पायांतळी. एक देव भ्रष्ट केला, एक देव कुणी पाण्यात बुडविला, तर एक देव कुणी पायदळी तुडविला. काय सांगो तीर्थमहिमा, मोडून गेला दुरात्मा, थोर स्वतः होते मा, काय झाले कळेना. लोक म्हणू लागले की खरोखर या तीर्थाचा किती महिमा होता. दुराक्याने तो नाहीसा करून टाकला. खरोखर स्थान किती जागृत होते, पण आता सत्य कुठे गेले कळत नाही. देव घडला सोनारी, देव ओतला ओतारी, एक देव घडिला पाथारी पाषाणाचा. एक देव सोनाराने घडवला, एक देव ओताहात ओतला, पाषाणाच्याला पात्रटाने घडवला. नर्मदा गंडिका तीरी, देव पडले लक्षवरी, त्यांची संख्या कोण करी असंख्यात गोटे. चक्रतीर्थी चक्रांकित, देव असती असंख्यात, नाही मनी निश्चितार्थ एक देव. नर्मदेच्या गंडकीच्या तीरावर लक्षावधी देव पडलेले असतात. या प्रकारे अज्ञानी लोकाची स्थिती असते. देव एकच आहे असा दृढ निश्चय त्यांच्या ठिकाणी नसतो. बाण तांदळे ताम्रज्ञाने, स्फटिक देवारा पूजने, ऐसे देव कोण जाणे खरे की खोटे. शंकराचे बाण, शेंदूर फासलेले दगड, तांब्याची नाणी, स्फटिक इत्यादी नाना प्रकारचे देव देवारात पूजले जातात. ते खरे की खोटे कोण जाणणार. देव रेशमीचा केला, तोही तुटूनिया गेला, आता नवा नेम धरिला मृत्तिकेच्या लिंगाचा. रेशमाचा देव केला, तोही तुटून गेला. जेव्हा नवीन नेम धरला आणि मृत्तिकेच्या देवाची पूजा सुरू केली. आमचा देव बहुसत्य, आम्हास आकांती पावत, पूर्ण करी मनोरथ सर्व काळ. त्या देवाचे भक्त म्हणतात की आमचा देवच खास आहे. आमच्या संकटाच्या वेळी तो पावतो आणि सर्व काळ आमचे मनोरथ पूर्ण करतो. आता याचे सत्व गेले, प्राप्त होते ते झाले, प्राचक्त नवच पालटले ईश्वराचेने. समर्थ ते सांगतात की आता यांचे सत्व गेले आहे, त्यामुळे जे प्रारब्धात होते ते भोग आता प्राप्त होत नाहीत. प्रारब्ध चुकवता येत नाही, ईश्वरसुद्धा त्यामध्ये काही करू शकत नाही. धातू पाषाण मृतिका, चित्रलेप काष्टदेखा, तेथे देव कैचा मूर्खा भ्रांती पडली. याप्रमाणे लोक धातू पाषाण मृतिका, चित्रे, लाकूड इत्यादीच्या मूर्ती करून त्यांची पूजा करतात. श्री समर्थ म्हणतात की मूर्खा तुला भूल पडली आहे, या सर्वात देव कोठे आहे. हे आपुली कल्पना, टाकतना ऐशी फळे जाना, परिते देवाच्या खुणा वेगळ्याची. म्हणून हे माया भ्रमणे, सृष्टी मिथ्या कोटी गुणे, वेदशास्त्रे पुराणे ऐशीच बोलिली. ही सगळी आपली कल्पना आहे. आपल्या प्रारब्धानुसार आपल्याला सुखे दुःखे भोगावी लागतात. खऱ्या देवाच्या खुण्या काही वेगळ्याच असतात, म्हणून सर्व मायेची करणी आहे. ही सृष्टी कोटी गुणांनी मिथ्या आहे असे वेद शास्त्रे पुराणे एकमताने सांगतात. साधू संत महानुभाव त्यांचा ऐसाच अनुभव, पंचभूतातीत देव सृष्टी मिथ्या. साधू संत महानुभाव या सर्वाचा अनुभव असाच आहे की पांचभौतिक सृष्टी ही मिथ्या आहे. खरा देव हा सर्वांच्या अतीत आहे. सृष्टीपूर्वी सृष्टी चालता, सृष्टी अवघी संहारता, शाश्वत देव तत्वता आदी अंती. सृष्टी होण्यापूर्वी, सृष्टी असताना आणि सर्व सृष्टीचा संहार झाल्यानंतर आदी आणि अंती देव तत्वता शाश्वत असल्याने जशाच्या तसाच असतो. ऐसा सर्वांचा निश्चयो, यदर्थी नाही संशयो, व्यतिरिक आणि अन्वयो कल्पनारूप. वरील सर्वांचा हा स्वानुभवाचा निश्चय आहे, येथे संशयाला जागा नाही.
सृष्टीचा संहार आणि उभारणी सर्व कल्पनारूप आहे. एके कल्पनेचे पोटी बोलजे ते अष्टसृष्टी, तये सृष्टीचे गोष्टी सावध ऐका. एका कल्पनेमुळे 8 प्रकारची सृष्टी निर्माण होते, ते सर्व सांगतो सावधपणे ऐका. एक कल्पनेची सृष्टी, दुसरी शाब्दक सृष्टी, तिसरी प्रत्यक्ष सृष्टी जाणती सर्व. एक कल्पनेची सृष्टी, दुसरी शाब्दिक, तिसरी आपल्या डोळ्याने दिसणारी प्रत्यक्ष सृष्टी, हिला सर्व जाणतात. चौथी चित्रलेपसृष्टी, पाचवी स्वप्नसृष्टी, सहावी गंधर्वसृष्टी, ज्वरसृष्टी सातवी, आठवी दृष्टीबंधन, ऐशा अष्टसृष्टी जाण. यामध्ये श्रेष्ठ कोण? सत्य मानावी. चौथी चित्रलेपसृष्टी, पाचवी स्वप्नसृष्टी, सहावी गंधर्वसृष्टी, सातवी ज्वरसृष्टी, आठवी वृष्टी सृष्टी दृष्टीबंधन, अशा एकूण 8 सृष्टीमध्ये श्रेष्ठ कोणती आणि सत्य कोणती मानावी. म्हणून सृष्टी नाशिवंत, जाणती संत महंत, सगुण भजावा निश्चित निश्चय लागी. म्हणून सृष्टी ही नाशिवंत आहे, हे सर्व संत महंत जाणतात. पण सर्व निश्चय दृढ होण्यासाठी सगुणास भजावे लागूचे. सगुणाचे नि आधारे, निर्गुण पावे जे निर्धारे, सारासार विचारे संत संगे. सगुणाच्या आधाराने निर्गुणाची प्राप्ती निर्गुण निर्धारपूर्वक करून घ्यावी. त्यासाठी संत संगती सारासार विचार याची आवश्यकता असते. आता असो हे भौत, संत संगे केले नमस्त, एरवी चित्त दुच्चित्त संशये घडे. असो आता हे खूप झाले, संत संगतीनेच हे सर्व निश्चितपणे कळून येते. संत संग आणि सारासार विचार नसेल तर चित्त चलबिचल होऊन संशयात पडते. तव शिष्ये आक्षेपिले, सृष्टी मिथ्या ऐसे कळले, परी हे दृश्य अवघे नाचिले, तरी ते का दिसे. तेव्हा शिष्याने आक्षेप घेतला की सृष्टी मिथ्या हे कळले, परंतु अवघे जर मिथ्या असेल तर दृष्टीला कसे दिसते. दृश्य प्रत्यक्ष दिसते म्हणून सत्तेची वाटते, यासी काय म्हणावे ते सांगा स्वामी. दृश्य प्रत्यक्ष दिसत असल्याने ते सत्तेचे वाटते, तरी हे स्वामी आता याला काय करावे कृपा करून सांगा. याचे प्रत्युत्तर भले, पुढली समासीत बोलिले, श्रोती श्रवण केले पाहिजे पुढी. याचे प्रत्युत्तर पुढील समासात सांगितले आहे, श्रोत्यांनी ती पुढे श्रवण केले पाहिजे. एवम सृष्टी सत्मिथ्या जाणून रक्षावे सगुण, ऐसी अनुभवाची खून अनुभवी जाणती. म्हणून सृष्टी मिथ्या आहे जाणूनच सगुणाचे रक्षण करावे, अशी ही अनुभवाची खून अनुभवीत जाणतात. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे सृष्टी कथन नाम समास 6वा. जय जय रघुवीर समर्थ. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. 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 ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः.
ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. जय सद्गुरु.